नमस्कार, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय व्लॉग. आता डिरेक्टली तुम्हाला हा आजच्या दिवसाचा व्लॉग दिसतोय. काल रात्री तुम्ही बर्थडेचे सीन्स पाहिले, बर्थडेचं शूट पाहिलं. त्यानंतर मी काही शूट केलेलं नाहीये कारण 3:30 वाजलेले रात्री. मी इतकी दमलेले, मला बस मेकअप काढून येऊन झोपायचं होतं. इतकी जास्त मी दमलेले आणि रात्री येऊन मग काय शूट तर केलंच नाही, तुम्हाला माहितीये. सो मग आले आणि झोपले डिरेक्टली. आता उठून फ्रेश होऊन हा व्लॉग स्टार्ट करते. आता पुढे काय काय घडेल दिवसात ते तुम्हाला दाखवेनच. तोपर्यंत यू गाईज स्टे ट्यून. बाहेर जाऊन बघूया नाश्ता काय आलाय, कारण इथे आम्ही नाश्ता ऑर्डर केलेला. बघू, म्हणजे माझ्यासाठी पण मानसीने केलेला, मी तर सांगितलेलं, पण बघायला पाहिजे काय नाश्ता आलाय. येस, सगळे बसलेत, जाऊन बघूया. मानसी, बाबा, प्राप्ती असे सगळे बसलेत तिकडे. माझा पण आलाय का मानसी? ओके, सो माझा पण नाश्ता येतोय. आणि हा एक सुंदर व्ह्यू. इकडे माझा ब्रेकफास्ट येतोय. सो थँक्यू. ऑमलेट ब्रेड माझं ब्रेकफास्ट आलेला आहे. सो ते खाऊन घेते आणि त्याची टेस्ट कशी ते सांगते. पाण्याच्या बॉटल्स घेऊन वॉटर. ऑमलेट ब्रेडची टेस्ट छान आहे. इकडे फूड खूप छान आहे. कोणता रॅप सॉन्ग? हो का? काय रे? वनिता सुनीता यांनी काहीतरी नवीन रॅप सॉन्ग आणलंय. काहीतरी मयूरने रॅप सॉन्ग आणलंय. काय काळा पडलो यार. का काळा बघ काय झालं. हे आमच्या इथे आलेत निर्वाणामध्ये. काळा पडलोय मी. काळा नाही पडलाय. तू काळं का घातलंस म्हणून तू काळा दिसतो. भाव दिसतोय. पण सावलीचा भाऊच आहेस. मुलांना लोकल मानसला जायचंय. असं कसं गाणं असू शकतं? हो. आता ना माझा नाश्ता करून झालाय. आमची रूम क्लिनिंगला सांगितली म्हणून मी जरा रूम कडे चालले, जरा लक्ष ठेवते. तर हा इकडे रोशन आहे, त्याला सांगितलंय रूम क्लीन करायला. आता जरा रूम मध्ये जाऊ आपण. AC ऑफ करते आणि ना मस्त हे ओपन करते, विंडो. आणि आता ना माझ्या रूमचं क्लिनिंग झालंय, तर मी तुम्हाला माझी रूम टूर देते, कारण खूप दिवस ते पेंडिंग होतं. तर आता करूया माझी रूम टूर. इथे वॉशरूम आहे. बेड. इकडे मानसीची बॅग ठेवली आहे. इथे माझा हँकी वगैरे. इथे माझी बॅग आहे. आणि आता लाईट गेली आम्ही निघताना. मानसीने एक पाण्याची बाटली घेतली आहे, कारण आम्ही रात्री आलो तेव्हा 2 दिवस. मानसी लावशील लो. कारण मी जेव्हा 2 दिवस रात्री आलो ना, तेव्हा आम्हाला पाण्याची थोडीशी गैरसोय झाली. म्हणजे कारण सगळे झोपतात, आम्ही 3-4ला आल्यावर कोणाला डिस्टर्ब करायचं, म्हणून मग आत्ताच बॉटल घेऊन ठेवली. मानसी हाय काय? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग आनंद जी. आप अंदर जाके बैठे. ह्यांना माझ्या गोळ्या पण माहीत पडल्या.
आता मी माझी बॅगेत ठेवले. आणि आनंद थँक्यू सो मच फॉर सॅरडॉन बाबा. गुरु हो जा शुरू. हाय. हॅलो. वाव काय वेदर झालंय भाई. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुरु, मी आणि अक्षता चाललो एका गाडीत आणि बाकी सगळे सुलेखाच्या गाडीत चाललेत आणि पाऊस पडायला लागलेला आहे. वा वा वा. पण खिडकी लावावी लागेल थोडीशी लावते. हाय. हे काय असतं? इसकी टोपी उसके सर. हे काय असतं? गोड शेव मिळतोय. लाल मिरची चांगली असते का? चल अजून नाही का? नाही. काच खाली कर ना. हाय मयूर, ये ना. पाऊस आला. हमारी थार. आणि हे बाबा आम्ही मेकअप रूम मध्ये आलेलो आहोत. चला, पारूच्या सेटवर पोचलोय. मी आवळा खाते ऍक्च्युली. ओके, आम्ही आलो तेव्हा स्लाइड्स केले. तर जरा मेकअपला बसूया. आणि आता माझा मेकअप झालेला आहे आणि या सगळ्यांनी हे जेवण ऑर्डर केलंय. मटण, अळणी राईस आणि भाकरी. आता मी जेवून घेते कारण मला खूप भूक लागली आहे. मगाशी माझं खरं कन्फ्युजन झालं. मानसी मला बोललीच होती की ऑर्डर कर, पण मला वाटलं की तेव्हा लगेच येणार ते. बट नेव्हर माइंड, थोडं एक्स्ट्राच आहे तर मी आता खाऊन घेते. या थँक्यू. काय आहे ते? मटन. चिकन आहे. मटन आहे. मटन आहे. तर आता आम्ही जरा जेवून घेतो. म्हणजे सगळ्यांचं झालंच आहे, ते सगळे जेवत आहेत, पण आता माझा बाकी आहे. त्यामुळे मी जेवून घेते आणि पुन्हा ब्लॉग कंटिन्यू करते. आताच मला असं कळलंय की ही जी ट्रीट आहे जेवणाची ही गुरुने दिली आहे. सो आपण गुरुला सगळे मिळून थँक्यू बोलूया. ओके आनंद, काय म्हणायचंय? थँक्यू गुरु सर, थँक्यू. तुझ्या भाषेत बोल. नाही तुझ्या भाषेत. थँक्स गुरु सर, थँक्स. हा विक्रांत. थँक्स गुरु. थँक्स बाबा. धन्यवाद. अन्नदाता सुखी भव. अन्नदाता सुखी भव. अशीच ट्रीट रोज दे. Yes. खूप आशीर्वाद देऊ तुला. थँक्यू. मानसी. वातावरण इतकं मस्त आहे, पावसाळी, त्यात हे मटण खायला मज्जा गेली. थँक्यू गुरु. थँक्यू गुरु. गॉड ब्लेस यू. मयूर. आय लव्ह यू. 2 दिवस तुला मी काय बोलणार नाही. Oh God. गुरु, आम्हा सगळ्यांतर्फे तुला मनापासून पुन्हा एकदा 2 तास एकदा डबा लागला की परत फायरिंग. हो का? पण गुरु सिरियसली आम्हा सगळ्यांतर्फे तुला खूप खूप थँक्यू या ट्रीट साठी. इट्स ओके. एवढं पण करायची गरज नाही. इट्स ओके नाही रे, वेलकम म्हणायचं. काय केलं इंग्लिश? इट्स ओके बोल ना. वेलकम बोलायचं. मोस्ट वेलकम. आय स्वेअर मोस्ट आणि मोस्ट वेलकम. आंबे आणलेत. साई किती ह्या आंब्यांचं नाव काय? आपेल. आपेल. हा आहे आमचा आपेल. तयार असेल आपेल तर मी त्याला कापेल. ओके. तुमच्यामध्ये काय काय या आंब्यांमध्ये फार अपेल आहे. फूड अपेल. सगळे गुरु सारखे होत चालले. गुरु, ये जो तुम्हारा जादू है. सॉरी, काय आपेल? आता मी तुम्हाला काय बाबा? आता मी गुरुला झापेल. हो चालेल. आपेल वर्ड यूज झाला. पुढे बाबा कुछ और नया राईट. सुचत नाही. तुझ्यामुळे सुचणं बंद झालं की झापेल. मी सगळ्याच्या विनोदाची पट्टी नापेल. आणि आता आहे ना, हे बाबा आंबे कट करतात. आपण जरा टेस्ट करून बघूया हा आंबा कसा आहे. वाव, सिरियसली मस्त आहे आणि पिकलाय. सो आता आपण 2-3 आंबे टाकून खाऊ शकतो. आणि मयूरने ह्या आंब्याला डोळे काढलेत. जसी आंखों की. हे बघ. येस, डकी आंबा आणि डकी प्राप्ती. आणि
ह्या क्रिएटिव्हिटीच्या मागची तुझी विजन काय आहे? त्यात मला सोहम दिसला. माणसे झोपली. सोहम तू असं तोंड केलंस तर सेम या आंब्यासारखा दिसशील असं आम्हाला वाटतं. ये जरा. सेम रे सेम. त्याची मस्करी करू नका. 3200 सॉरी. त्यांनी आपल्याला आज पार्टी दिली. थँक्यू. ऍक्च्युली आम्हाला सुरी चांगली मिळाली नाहीये पण बाबा इज ट्राइंग हिज बेस्ट है ना. सॉरी काय मानसी कशी आहे टेस्ट आंब्याची? छान आहे ना. खूप ज्युसी आणि अशी ऑड टेस्ट नाही. आपण हापूस खाल्ला. हा येस काहीतरी एक वेगळा फ्लेवर आहे. अपेल गोव्याचा आंबा. गोवाचा आंबा येस. अपेल अपेल ऍक्च्युली मयूर आणि सायंकित जेव्हा गोवा गेलेले ना तेव्हा ते 2 पेटी भरून त्यांनी आंबे आणले. सो अपेल आणलेत त्याने. आता आपण मँगोचं नाव अपेल आणि गुरु त्याला कापेल असं त्याचं म्हणणं आहे. आणि मग मी त्याला कापेल. बाबा म्हणतात वो सब छोडो अपेल लो. ओ गॉड. असं पूर्ण आंबा जातो. आणि मी हा पाटा खाल्लाय. बाबांनी 2 पाटे फिनिश केले. सायंकित आणि मयूर थँक्यू सो मच फॉर आंबा पार्टी. माझ्यावर क्लोजअप करा. एकदम क्लोजअप कर. मला म्हणजे प्लीज ते ते नवीन कापूया नाही. अजून आपल्याला चहा खायला गोव्यावर ते हे आणलंय खारी सांगतो. थँक्यू साई. टेस्ट खूपच अपेलिंग आहे. प्लीज एक मिनिट हे प्लीज घेशील काय बाबा. टेस्ट आंब्याची खूपच अपेलिंग आहे. बाबांनी अपेलचा फुल हे केला. आपल्याला तर आवडलंय. म्हणून साडी पण त्याच कलरची. हे मला हवंय. मयूर सिरियसली थँक्यू. मी फर्स्ट नाही साई स्पेशल साई सायंकितला स्पेशल थँक्स कारण मी काय फक्त देवाणघेवाण माणूस आहे. या आंब्याचं नाव सांग. या आंब्याचं नाव सांग बरं. अपेल अपेल 15. माझं जेवण झालंय. आंबा खाऊन झालाय. हा हे कुणाल. आता मी जाते वर. माझी मेकअप रूम वर आहे. म्हणजे माझं कॉस्ट्युम पण तिकडे ठेवलाय. सो तर वर जाते आणि चेंज करून घेते. इकडे खाली शूट सुरू आहे आणि ही मी आलेली आहे रूम मध्ये. ओ चाय सेशन कॉफी. ताई माझं युट्यूब चॅनल आणि ही प्राजक्ता ताई. सो आता मी जरा चेंज करून घेते आणि मग व्लॉग पुन्हा कंटिन्यू करते. तोपर्यंत यू गाईज स्टे ट्यून. आता माझं कॉस्ट्युम चेंज झालेलं आहे. तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते किती मस्त झालंय. जस्ट सी हरियाली अँड हरियाली. इकडे समोर लेक आहे. इकडे व्ह्यू खूप छान आहे. ट्रस्ट मी अशा वातावरणात शूट करायला पण मजाच येते. इनफॅक्ट फॉर अ चेंज जरा चांगलं आहे पण आम्ही मिस करतो आमच्या व्हाईट हाऊसला पण. आणि ही सायंकितची न्यू थार. ही गुरुच्या सेल्फी स्टिक मधून ब्लॉग दे ना माहिती ना. आता झालंय काय माहितीये तुम्हाला. गुरुने मला विचारलं की विनी ब्लॉग करायचा आहे. मी म्हटलं हा करूया. माझी इच्छा होती खरं करायची पण मी म्हटलं की काल पण सेम दाखवलं की आम्ही ह्या लोकेशन वरून इकडे आलो. मग हा इकडे खाली जिकडे पार्टी सुरू आहे तिकडे गेलो ते दाखवलं सगळं. म्हटलं आता काय करूया तर हा बोलला की मी म्हटलं चल हा बोललाय तर हा काहीतरी कॉन्टेंट आणेल. ह्याने काय कॉन्टेंट आणलं माहितीये. ह्याची सेल्फी स्टिक प्लस ट्रायपॉड स्टँड. मग मी पण एक कॉन्टेंट दिला माईक दर. आणि आम्ही आता ह्या माईक मधून कॉन्टेंट देतोय. ऐश्वर्या हाक मारली. हो तर आता आम्ही आलो आणि किती वाजलेत 1:30 वाजले आता. रात्रीचे 1:30. हा रात्रीचे 1:30 वाजलेत आणि आम्ही माहित नाही आम्ही काउंट पण करत नाही की किती तास शूट केलाय. हो पण आम्ही ते इनव्हॉइस मध्ये टाकणार आहोत. हा पण हा आमचा आनंद विचारा काय झालंय. आनंद बिचारा माईक काय झालंय सांग बरं जरा. आनंद आलाय. कसा आनंद आहे तुझा. फीलिंग नॉट वेल.
आय एम व्हेरी डिप्रेस. थँक्स थँक्स थँक्स. कुणाल पुढे ये. कुणालकडे दे माईक. कुणाल मित्रा तर कुणाल मला म्हणत होता की ताई तुम्ही माझा फेस का नाही दाखवत, तर प्लीज ह्याला बघा. बघा हाच तो कुणाल. हाय. आगरी मुलगा. ऍड Thank you, मधला thank कुणाल. you. ऍड मधला कुणाल ना तो कुणाल. कोणाचं काय तर कोणाचं काय. बरं सिच्युएशन अशी आहे की ठीक आहे आता काय करा ऍडजस्ट. आता वाजलेत 4:18. आमचं झालंय पॅकअप सकाळी 4:18ला. हा व्लॉग मी अशासाठी करते म्हणजे मला आवर्स लक्षात राहतील आणि मग मी इनवॉइस भरू शकेन. आणि इकडे ठेवलेत आमचे कपडे, पटपट चेंज करून घेऊ. सॉरी. बाय बाय. फायनली चेंज झालंय, पॅकअप झालंय. 4:45, 5ला 10 मिनटं कमी आहेत एवढे वाजलेत. आय एम सो टायर्ड. काल दुपारपासून 2 पासून आम्ही आलोय आणि आत्ता 5 वाजता पॅकअप झालंय. आता प्रोडक्शनवाले गाडी देत आहेत, गाडी घेऊ आणि जाऊ हॉटेलवर. आणि हा व्लॉग इथेच संपूया. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे हॅपी, स्टे हेल्दी अँड स्टे ट्यून. लाईक, कॉमेंट, शेअर अँड सबस्क्राईब. हा माझ्या रूमचा व्ह्यू आहे. फुल मून आहे आज आणि त्याचं रिफ्लेक्शन बघा पाण्यात. अनबिलिव्हेबल आहे. आम्ही आता पॅकअप करून घरी आलो आणि आम्ही इतके दमलेलो, पण हा व्ह्यू बघून मी लिटरली फ्रेश झाले. सिरियसली सांगते, हे इतकं अनरिअल आहे. मला असं वाटतं की मी एका पेंटिंगमध्ये उभी आहे आणि माझा फोन अजिबातच जस्टिस करत नाही आहे ह्या व्ह्यू. आता मी फायनली रूमवर आले. मगाशी मी ब्लॉग संपवला होता, पण हा व्ह्यू बघा माझ्या रूममधून. तुम्हाला इतका अनरिअल वाटेल. हे बघा चंद्र आहे, चंद्राचं रिफ्लेक्शन आहे पाण्यात. हा जो तुम्हाला पाथ बनलेला दिसतोय ना चंद्रासमोर, हा पूर्ण रिफ्लेक्शन आहे. हे पूर्ण चंद्राचं रिफ्लेक्शन आहे. कॅन यू बिलीव्ह? हे इतकं सुंदर, इतकं अनरिअल आहे. आय कॅन्ट टेल यू. सो हे दाखवण्यासाठी मी पुन्हा ब्लॉग सुरू केला आणि आता मी हा ब्लॉग इथेच संपवते. आम्ही आता झोपणार आहोत. वाजलेत 5:15.